नमस्कार. तुम्ही बघताय सरकारनामा. आजचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. आज सर्वोच्च न्यायालयामध्ये आमदार अपात्रतेबाबतची सुनावणी पार पडली आणि यावेळी पुन्हा एकदा विधानसभेचे अध्यक्ष असलेल्या राहुल नार्वेकर यांना कोर्टाने धारेवरती धरलं. नेमके काय मुद्दे आहेत राहुल नार्वेकर यांना या प्रकरणाचा निकाल देण्यासाठी इतका वेळ का लागतोय? असे अनेक सवाल कोर्टाने केले आणि नेमकं तिथे काय घडलं हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनामाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. विधानसभेचे अध्यक्ष असलेले राहुल नार्वेकर यांच्याकडे शिवसेनेच्या अपात्रतेचं प्रकरण जाऊन आता मोठा कालावधी उलटलेला आहे. इतकंच नाही तर जुलैमध्ये राष्ट्रवादीच्या अपात्रतेचं प्रकरण सुद्धा गेलेलं आहे. मात्र यावरती कुठलंही काम त्यांनी केलेले नाही, कुठलंही पावलं उचललेले नाहीत आणि म्हणूनच अखेर शिवसेना आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस देखील सुप्रीम कोर्टाच्या दारामध्ये गेलेला आहे. मागच्या सुनावणीच्या वेळी कोर्टाने सांगितलं होतं की अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एक वेळापत्रक कोर्टाला सादर करावं. मात्र यावेळी जे वेळापत्रक सादर करण्यात आलं त्यावरती कोर्टाने पूर्णपणे असहमती दर्शवली. ते वास्तवदर्शी नाही असे ताशेरे सुद्धा ओढले. तिथे नेमकं काय झालं तर सॉलिसिटर जनरल जे आहेत तुषार मेहता त्यांनी राहुल नार्वेकर यांची बाजू मांडली आणि त्यावेळी त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. त्यांच्या म्हणण्यानुसार एकट्या शिवसेनेच्या तब्बल 34 याचिका आहेत. मोठा गुंता आहे. यातल्या सगळ्या कायदेशीर गोष्टी बघाव्या लागतील, बाबी तपासाव्या लागतील आणि म्हणून हा निर्णयाला उशीर होतोय अशी बाजू सॉलिसिटर जनरल असलेल्या तुषार मेहता यांनी मांडली. मात्र दुसरीकडे ठाकरे गटाचे वकील असलेले कपिल सिब्बल यांनी याला आक्षेप घेतला. तुषार मेहता हे ज्या पद्धतीने बोलत आहे ते चुकीचं आहे असं कपिल सिब्बल यांचं म्हणणं होतं. हे प्रकरण काही आत्ताचं नाही. 2 जुलैचं प्रकरण राष्ट्रवादीचं आहे, पण त्यापूर्वीचं प्रकरण शिवसेनेचं आहे. असं होऊन सुद्धा अनेक काळापासून हा निर्णय प्रलंबित आहे. इतकंच नाही तर 2022 पासून ही केस सुरू आहे. मग आत्ताच कागदपत्रांचं क्रॉस एक्झामिनेशन कशासाठी असा प्रश्न सुद्धा कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला. इतकंच नाही तर ज्या कागदपत्रांवरती शिंदे गटाला पूर्वी आक्षेप नव्हता त्याच्यावरती आता आक्षेप का घेतला जातोय, वेळकाढूपणा का केला जातोय असा सवाल वारंवार कपिल सिब्बल उपस्थित करत होते. अखेर त्यानंतर मध्ये तुषार मेहता जे आहेत सॉलिसिटर जनरल ते काहीसे नाराज झाल्याचं दिसून आले. कपिल सिब्बल कुठेतरी राजकीय बाब बोलतायत किंवा राजकीय बाजू मांडतायत असा सुद्धा त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. मात्र शिंदे गटाने कुठलाही आक्षेप घेतलेला नाही असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं. अध्यक्ष वेळकाढूपणा करत आहेत त्यामुळे तुम्हीच वेळापत्रक घालून द्या असा आग्रह वारंवार ठाकरेंचे वकील असलेल्या कपिल सिब्बल यांच्याकडनं केला. कोर्टाने सुद्धा त्यानंतर सॉलिसिटर जनरल असलेल्या तुषार मेहता यांना काही प्रश्न विचारले. त्यावेळी कोर्टाने काही मुद्दे सुद्धा उपस्थित केले. विशेषतः मे 2022 नंतर अध्यक्षांनी काहीच केलं नाही. 23 जूनला आमदार अपात्रतेची याचिका अध्यक्षांकडे दाखल झाली. आम्ही अध्यक्षांना वेळापत्रक देण्यास सांगितलेलं होतं. मात्र सध्या जे वेळापत्रक त्यांनी दाखल केलेलं आहे ते पूर्णपणे अव्यवहार्य आहे. मागच्या वेळी वेळापत्रक देण्यास सांगितलं होतं. आमच्याकडे दिलेलं वेळापत्रक चुकीचं आहे असं सुद्धा कोर्टाने सांगितलेलं आहे. तुषार मेहता यांनी सांगितलं की कोर्टाला अगदी डे टू डे म्हणजे दैनंदिन कामाची माहिती हवी आहे. हे आम्हाला माहिती नव्हतं. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा अध्यक्षांसोबत बसू आणि नवीन वेळापत्रक ठरवू. त्यावरती आज सरन्यायाधीशांनी आजच्या दिवसापुरते काही अंतिम निर्देश दिले आणि त्यामध्ये काही तारखांचा सुद्धा उल्लेख केला. 23 जून 2022 ला शिवसेनेच्या 16 आमदारांची अपात्रतेची याचिका ही अध्यक्षांच्या समोर आली. यामधल्या वेगवेगळ्या तारखांचा हवाला सुद्धा यावेळी सरन्यायाधीशांनी दिला. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीचा सुद्धा त्यामध्ये उल्लेख केला आणि पुढची 30 ऑक्टोबर ही तारीख दिली. पण ही तारीख देत असताना या तारखांचा उल्लेख करत असताना त्यांनी मधल्या वेळेमध्ये दसऱ्याच्या सुट्टीमध्ये बसून विधानसभा अध्यक्षांनी एक वास्तवदर्शी वेळापत्रक बनवावं आणि ते आम्हाला सादर करावं. तसं झालं नाही. तर आम्ही आता वेळापत्रक देऊ असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं. हे जे वेळापत्रक आहे किंवा ही जी 30 ऑक्टोबरची तारीख आहे ही शेवटची तारीख असेल हे बजावायला सुद्धा कोर्ट विसरलं नाही. इतकंच नाही तर विधानसभा अध्यक्ष असलेल्या राहुल नार्वेकरांनी माध्यमांशी कमी बोलावं आणि काम करावं अशा शब्दामध्ये कोर्टाने त्यांचे कान सुद्धा पिळले. तुम्ही जर बघितलं असेल तर मागच्या जवळपास 1-1.5 वर्षापासून शिवसेनेची अपात्रतेची याचिका आणि आता जुलैपासून राष्ट्रवादीची अपात्रतेची याचिका ही विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित आहे आणि आता कुठेतरी हे दोनही पक्ष सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले आहेत. अध्यक्ष वेळकाढूपणा करतायत असा आरोप केला जातोय आणि सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांना मागच्या वेळी वेळापत्रक सादर करायला सांगितलं. त्या वेळापत्रकावरती यावेळेस सुप्रीम कोर्ट खुश असल्याचं दिसलं नाही. त्यामुळे 30 तारखेपर्यंत आता हे प्रकरण पुढे गेलेलं आहे. 30 ऑक्टोबरला याची सुनावणी आहे. दरम्यानच्या काळात आता अध्यक्ष कसं वेळापत्रक बनवतात त्या वेळापत्रकावरती सुप्रीम कोर्ट खुश होतं का की पुन्हा एकदा समाधान होत नाही आणि ते स्वतः काही तारीख ठरवून देतात. हे सगळं बघावं लागेल आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या
सत्ता संघर्षाचा तिढा पुन्हा एकदा 30 ऑक्टोबरपर्यंत पुढे गेलाय हे मात्र स्पष्ट झालंय. या सगळ्याबाबत काय वाटतं? अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भूमिकेबाबत काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा आणि सरकारनामाला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.